आणि यानंतर आपण 9 राजकीय घडामोडी पाहूया। लवकरच लोकसभा निवडणूक लागेल। मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून अंदाज व्यक्त। लोकसभेची निवडणूक लागेल साधारण माझा अंदाज आहे। लगेच काही ब्रेकिंग न्यूज अजित पवार असं म्हणलं म्हणू नका की किंवा मी ज्योतिषी पण नाही। मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे। म्हणजे मार्च ईडी हे सरकारचं हत्यार, सत्तेचा पुरेपूर गैरवापर। ईडीचा धाक दाखवला जातोय, मात्र आम्ही कोर्टात जाऊ। महाविकास आघाडी नेत्यांवरील तपास यंत्रणांच्या कारवाईनंतर शरद पवारांचा हल्लाबोल। ईडीचा वापर ही या सरकारचे हे हत्यार की सत्तेचा पुरेपूर गैरवापर करून दहशत निर्माण करण्याची आणि याच्यासाठी शेवटी कोर्टात लढणं ही भूमिका आमच्याकडनं केली जाईल। तर ईडी ही केंद्रीय यंत्रणा। मलाही नोटीस आल्यात। तथ्य असेल तर अडचणीला सामोरं जावं लागतं, पण तथ्य नसेल तर काही अडचण नाही। रोहित पवारांवरील कारवाईनंतर अजितदादांची प्रतिक्रिया। तपास यंत्रणांद्वारे पक्ष आणि घरं फोडणं सुरू। अदृश्य शक्तीकडून कटकारस्थान आणि राज्यकारभार। भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये गेलं की काहीच प्रॉब्लेम नसतो। सुप्रिया सुळेंची टीका। शरद पवार ठराविक लोकांचंच ऐकत असल्यानं अजित पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष केलं। अजित पवार गटातील अनिल पाटलांचं वक्तव्य। तर 2019ला आलेल्या अनिल पाटलांना पक्ष कसा चालतो हे माहिती नाही। जयंत पाटलांची प्रतिक्रिया। तर भाजपनं तिकीट नाकारल्यावर 2019 मध्ये अनिल पाटील राष्ट्रवादीत आले। त्यांचा भाकरी फिरवल्याशी काय संबंध? जयंत पाटलांचं प्रत्युत्तर। प्रकाश आंबेडकरांशी माझं बोलणं झालं। प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीत घेण्याचा विचार पक्का। वंचितला इंडिया आघाडीमध्ये घेण्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया। वंचित सोबतची जागा वाटपाची अंतिम बोलणी ठाकरे आणि पवार करणार। काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथलांची माहिती। 17 आणि 18 फेब्रुवारीला काँग्रेसचं लोणावळ्यात चिंतन शिबिर। राज्यभरातले 300 नेते हजेरी लावणार असल्याची माहिती। 1 किंवा 2 अपत्यावर थांबा। लोकसंख्या अशीच वाढत गेली ना मग अगदी ब्रह्मदेव आला तरी सर्वांना घरं बांधून देऊ शकणार नाही। अजित पवारांचं वक्तव्य।